करडीची भाजी करूयात आपण हिरव्या मिरचीची मस्त अशी भाकरीसोबत चपातीसोबत खायला. आता अशा पद्धतीनं भाजी करून बघू. तर ही करडीची एक पेंडी भाजी आहे, चिरून घेतली, धुवून घेतली. आता याला उकडून घेऊया. शेंगदाणे, मिरची, लसूण आता याला उकडायला टाकू आपण भाजीला. पातेलं ठेवलं गॅसवर. मिरची शेंगा भाजलेलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. मोठं मोठं, बारीक नाही कुटायचं, चव लागत नाही जास्त बारीक कुटलं की. त्याला मोठं मोठंच कुटायचं. तेच भाज्या खाऊ वाटत नाहीत सारखं, कधीतरी तोंडाला चव येण्यासाठी अशी करून बघा भाजी तुम्ही. आता आपण भाजी उकडून घेतलेली आहे, वाफा निघायला लागल्यात बघा. ही ठेसा उचलून घेतलेला आहे मोठा मोठा. झालेला आपला मोठा मोठा शेंगदाणे, लसण मध्येच घालून एकत्र खलबत्त्यात कुटले. करडीची भाजी उकडलेली. आता आपण कढई ठेवू गॅसवर आणि याला फोडणी करू. तेल गरम झालेले, वाफा निघायला लागले, जास्तच तापले. थोडंसं जिरे मोहरी टाकून घेऊ. लसण घालू, हलवून घेऊ थोडंसं. तर ही भाजी घालून याला पीठ वगैरे आपण घालून घेतो. तर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालू, हळद घालूया थोडीशी, चव येईल हळदीनं. याला हलवून घेऊया. भाजी वगैरे असते ना, माणूस कोणाला चवी नाही गेली अशा प्रकारे भाजी करायची. ते मोठा मोठा ठेचा पण फार सुंदर लागतो. कलर पण छान आलेला आहे. आणि कमी वेळेमध्ये 2 मिनिटात होऊन जाते भाजी. मिरची आणि शेंगा आता आपल्या भाजत आलेले आहेत. एकत्र भाजून घ्यायचं खमंग भाजतात तेलामध्ये. मिरची पण तळत आली आहे 2 मिनिटात. इकडं भाजीशी उकडायला टाकली आपली करडीची. एक उकळी आली की बंद करायचं आता आपण. आणि याला थोडंसं पिळून घ्यायचं असं दाबून. जास्त नाही गच्च पिळायची, सुकी होती भाजी. थोडंसं पाणी काढायचं. तयार झालेली आपली भाजी काढून घेऊया.